आरोग्य, मुक्ती, पाप क्षमा, आनंद, शांती, सार्वकालिक जीवन ही आहे घोषणा ख्रिस्ताच्या क्रूसाची। हा क्रूस जो गेली 2000 वर्षे पापी व दुबळ्या मानवासाठी सामर्थ्य ठरला आहे। देवाचा पुत्र येशू ख्रिस्त 2000 वर्षापूर्वी मानव बनून जगात आला व पाप्यांच्या मुक्तीसाठी त्याने क्रूसावर बलिदान केलं आणि आम्हा पाप्यांसाठी स्वर्गातले सर्व आशीर्वाद पृथ्वीवर आणले। म्हणून बायबल म्हणते की देवाने जगावर एवढी प्रीती केली की त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला, अशासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे। जुन्या करारामध्ये उत्पत्तीचं पुस्तक पान क्रमांक 3 अध्याय 3 वचन 8 ते 9 मी वाचतो, सर्वांनी लक्ष द्या। यानंतर शिळोप्याचा वारा सुटलास परमेश्वर देव बागेत फिरत होता, त्याचा आवाज त्यांस ऐकू आला। तेव्हा परमेश्वर देवाच्या दृष्टीफुडून आदाम व त्याची स्त्री बागेतील झाडात लपली। तेव्हा परमेश्वर देवाने आदामास हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? हालेलुया, 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 हालेलुया। आजच्या वचनामध्ये परमेश्वर हाक मारत असल्यासंबंधी लिहिलेलं आहे। परमेश्वर जगातल्या सगळ्यात पहिल्या पुरुषाला हाक मारत आहे, आदामा तू कुठे आहेस? या एका हाकेला फार मोठा खोल अर्थ आहे। या अर्थामध्ये आपण शिरणार आहोत, हे अर्थ आपण समजून घेणार आहोत। बायबलमधलं उत्पत्तीचं पुस्तक हे परमेश्वराने अवघ्या जगाला निर्माण कसं केलं, कसं त्याने अवघं जग, अवघं विश्व व त्यातील सर्व काही स्वतःच्या शब्दाशर्षी रचलंय, याच्याविषयी सविस्तर लिहिलेलं आहे। बायबल म्हणते की परमेश्वर म्हणाला अंधाऱ्या जगामध्ये की प्रकाश होत, आणि प्रकाश झाला। परमेश्वराने अशाच पद्धतीने चंद्र तारे यांची निर्मिती केली। आकाशामध्ये असंख्य प्रकारचे ग्रह तारे निर्माण केले। इतकंच नव्हे तर त्यांनी कोरडी जमीन निर्माण केली, त्यांनी समुद्र निर्माण केला। कोरड्या जमिनीवरती त्यांनी डोंगर, पठार, उंच टेकड्या निर्माण केल्या। इतकंच नव्हे तर हिरवळ अशी झाडं झुडपं त्यांनी निर्माण केली। आणि बायबल असं म्हणतं की या पृथ्वीवरती मनुष्याला जन्म देण्या अगोदर मनुष्याची सर्व गरज पूर्ण करण्याकरिता परमेश्वराने या सुंदर विश्वाची निर्मिती केली। आणि त्यासाठी त्याने बहुसंख्य आणि विविध प्रकारची अशी फळफुलं निर्माण केली। त्यांनी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था लावली, त्यांनी आकाशातून पाणी देण्याची व्यवस्था लावली, त्यांनी नदी नाले बनवले, नदी नाल्यांमध्ये सुद्धा त्यांनी जीवजंतू बनवले। आणि अवघं विश्व त्याच्या अशा सामर्थ्यशाली साक्षींनी भरलेलं आहे, जे आजही तुम्ही बघत आहात, आजही तुम्ही पाहत आहात, अनुभवत आहात आणि डोळ्यांनी तुम्ही निहाळत आहात। हा निसर्ग परमेश्वराच्या अद्भुत अशा कलाकृतीचा उत्तम पुरावा देत असतो। आजही निसर्ग परमेश्वराच्या अस्तित्वाचा पुरावा देत असतो। आणि बायबलमध्ये ह्याच उत्पत्तीच्या पुस्तकात लिहिलेलं आहे की प्रभू येशू परमेश्वराने हे अवघं जग 6 दिवसांमध्ये निर्माण केलं। जे काही तुम्ही दृश्य अदृश्य स्वरूपात पाहतात या जगामध्ये, ते सर्व काही परमेश्वराने 6 दिवसात निर्माण केलं। दृश्य स्वरूपात ज्या तुम्हाला दिसत आहेत, अदृश्य स्वरूपात ज्या तुम्हाला दिसत नाही परंतु अनुभवता येतात, म्हणजे हवा किंवा मोकळा श्वास, हा प्राणवायू, हा परमेश्वराने निर्माण केलेला आहे। आणि अशा बऱ्याच गोष्टी या जगामध्ये आजही आहेत ज्या तुम्ही आजवर ऐकल्या नसतील किंवा तुमच्या पाहण्यात आल्या नसतील। अशा काही बहुसंख्य गोष्टी आजही जगामध्ये परमेश्वराच्या द्वारे निर्माण झालेल्या आहेत। इतका प्रचंड परमेश्वर आहे, इतका सामर्थ्याने भरलेला तो बलाढ्य परमेश्वर आहे। परमेश्वराने अवघं जग 6 दिवसात निर्माण केल्यानंतर 7व्या दिवशी परमेश्वराने या पृथ्वीवरती आराम केला।
म्हणून ह्या 7व्या दिवसाला परमेश्वराने शब्बात दिवस, एक विशेष दिवस, एक विश्रांतीचा दिवस म्हणून घोषित केलं. आणि त्यानंतर जेव्हा हे अवघं विश्व निर्माण झालं तेव्हा या विश्वामध्ये किंवा या विश्वातल्या असलेल्या गोष्टींवरती कोणीतरी अधिकार चालवणारा असावा, कोणीतरी ह्या गोष्टी सत्तेखाली आणणारा असावा. म्हणून परमेश्वराने स्वतःच्या प्रतिरूपेप्रमाणे स्वतःच्याच हातांनी मातीपासून एक मनुष्य घडवला. त्याने मातीचा पुतळा बनवला, जसा तो दिसतो त्याच्यासारखा अगदी हुबेहूब परमेश्वराने मातीपासून मनुष्य घडवला. जसे त्याला परमेश्वराला 2 डोळे आहेत तसे त्यांनी त्या मातीच्या पुतळ्याला 2 डोळे बनवले. जसं परमेश्वराला सुगंध घेण्यासाठी, श्वास घेण्यासाठी एक नाक आहे तसं त्यांनी त्या मातीच्या पुतळ्याला नाक बनवलं. जसा परमेश्वराचा हातपाय आहे तसं त्यांनी त्या मातीच्या पुतळ्याला हातपाय बनवले. आणि जणू काही तो अगदी हुबेहूब परमेश्वराच्या प्रतिरूपेप्रमाणे, बायबल तर म्हणतं परमेश्वरांनी मानवाला त्याच्या प्रतिरूपेप्रमाणे घडवलं. अवघं शरीर त्यांनी त्याच्या पवित्र अशा हातांनी रचलं. त्याच्या शरीरामध्ये असलेल्या प्रत्येक पेशी परमेश्वरांनी स्वतःच्या पवित्र अशा हातांनी रचलेल्या आहेत. हा मातीचा पुतळा जेव्हा तयार झाला तेव्हा परमेश्वरांनी त्याच्यामध्ये जीवनाचा श्वास फुंकला, परमेश्वरांनी त्याच्यामध्ये आत्मा फुंकला आणि तो मातीचा पुतळा जीवधारी झाला. हा जगातला पहिला पुरुष, हा जगातला पहिला मनुष्य, आदी मनुष्य होता, ज्याचं नाव परमेश्वरांनी ठेवलं होतं आदाम. आणि परमेश्वरांनी जेव्हा हे जग निर्माण केलं होतं तेव्हा या जगामध्ये त्यांनी एदेन नावाची बाग सुद्धा बनवली होती. ही एदेन नावाची बाग स्वतःमध्ये खूप सुंदरतेने भरलेली होती. या एदेन बागेमध्ये बरीचशी अशी सुंदरतात्मक झाडं होती आणि बरीचशी फळं देणारी, विविध प्रकारची फळं देणारी अशी झाडं होती. परमेश्वराने आदामाला त्या एदेन बागेमध्ये ठेवलं. परंतु आदाम हा एकटा होता, आदाम हा एकांत होता आणि एकटं राहणं हे परमेश्वराला बरं वाटत नव्हतं. म्हणून परमेश्वराने आदामाला एक सहाय्यक असावं म्हणून परमेश्वराने आदामाला गाढ झोप दिली. आणि आदाम गाढ झोपेत असताना परमेश्वराने आदामाच्या छातीच्या फासळीपासून एका स्त्रीला निर्माण केलं आणि तिचं नाव होतं एवा. हे जगातले पहिले पती पत्नी, हे जगातले पहिले स्त्री पुरुष आदाम आणि एवा. आणि ह्या दोघांना परमेश्वराने पृथ्वी सत्तेखाली आणण्याचा, बहुगुणित होण्याचा, पृथ्वी व्यापून टाकण्याचा एक अद्भुत असा अधिकार दिला होता. आणि ह्या दोघांनाही परमेश्वराने एदेन बागेत ठेवलं होतं. आणि त्यांचा नित्यक्रम असा होता की परमेश्वर रोज त्यांची भेट घ्यायचा, परमेश्वर रोज त्यांच्याशी बोलायचा, परमेश्वर रोज त्यांच्याशी सहभागिता ठेवायचा, त्यांच्याशी संभाषण करायचा. आणि हे जगातले पहिले स्त्री पुरुष आदाम आणि एवा हे सुद्धा परमेश्वराशी थेट बोलायचे, परमेश्वराशी थेट ऐकून घ्यायचे. आणि बायबलमध्ये असं लिहिलेलं आहे की ज्या ज्या वेळेला परमेश्वर यायचा तेव्हा परमेश्वर त्यांच्याकडून जाणून घ्यायचा की आज तुम्ही काय पाहिलं, आज तुम्ही काय खाल्लं, आज तुम्ही काय चाखलं. तेव्हा आदाम आणि एवा त्यांना जो काही अनुभव आलेला आहे तो अनुभव ते परमेश्वराशी साझा करायचे, परमेश्वराला ते सांगायचे की आज आम्ही एक असा बलाढ्य प्राणी पाहिला ज्याचे कान फार मोठे होते, एक बलाढ्य प्राणी पाहिला ज्याच्याकडे एक फार मोठी सोंड असल्यासारखं होतं. आम्ही त्याला हत्ती असं नाव दिलं आणि मग ते हत्ती नाव त्याला लागलं. मग कोणीतरी मग काय 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 चाखलं तुम्ही आज, तर आदाम एवा सांगतात की नाही आज आम्ही एक फार सुंदर गोड फळ चाखलं जे स्वतःमध्ये खूप गोड होतं. आणि मग त्याला आम्ही असं आंबा नाव देतो, कारण बायबलमध्ये लिहिलेलं आहे आदामाने जी नावं सुरुवातीच्या वेळेला ठेवली होती तीच नावं आतापर्यंत चालू आहेत. परमेश्वर एवढा त्यांच्याशी क्लोज होता, परमेश्वर एवढा त्यांच्याशी जवळीक होता आणि ते सुद्धा परमेश्वराशी इतके जवळीक होते. सगळं काही सुरळीत चाललं होतं. आदाम आणि एवा परमेश्वराच्या राज्यामध्ये वावरत होते, परमेश्वराच्या शांतीमध्ये वावरत होते, परमेश्वराच्या सहवासामध्ये वावरत होते. कोणत्याही प्रकारची चिंता नव्हती, कोणत्याही प्रकारची समस्या नव्हती, कोणत्याही प्रकारची अडचण नव्हती, सर्व काही अगदी सुरळीत चाललं होतं. परंतु बायबलमध्ये लिहिलेलं आहे अवघ्या मनुष्य जातीचा वैरी म्हणजे तो दृष्ट लबाड सैतान याला ते पाहवत नव्हतं. आणि म्हणून त्यांनी या आदाम आणि एवेच्या विरोधात कट रचला. मनुष्याचा संबंध हा परमेश्वराशी बिघडून जावा म्हणून त्या सैतानाने कट रचला होता. बायबलमध्ये लिहिलेलं आहे की ज्यावेळेस परमेश्वराने या बागेमध्ये, एदेन बागेमध्ये पहिली स्त्री पुरुष आदाम आणि एवा यांना ठेवलं तेव्हा परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की या बागेमध्ये जेवढी फळं तुम्हाला दिसत आहेत, या बागेमध्ये जेवढ्या प्रकारची फळं तुम्हाला दिसत आहेत ती तुम्हाला हवी तेव्हा खा, जेवढी पाहिजे तेवढी खा, परंतु या बागेच्या मधोमध जे झाड आहे ज्याला बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड म्हणतात त्या झाडाचं फळ मात्र खाऊ नका. ही एकच आज्ञा या जगातल्या पहिल्या स्त्री पुरुषांना होती. अख्खी बाग फळांनी भरली होती, अख्खी बाग पूर्ण सुंदरतेने भरली होती आणि सगळं खाण्याची त्यांना परवानगी होती, शिवाय त्या मधोमध असलेल्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ
हे मात्र खायला परमेश्वराने त्यांना परवानगी दिली नव्हती. परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं की हे खाऊ नका, हे चाखू नका, जर तुम्ही खाल तर तुम्ही खास मरून जाल. आणि एदेन आणि एवा परमेश्वराच्या सांगितल्याप्रमाणे, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे एदेन बागेमध्ये वावरत होते. आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे ते मधल्या झाडाचं फळ, जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणारं झाड आहे, ह्याचं फळ न खाता बाकी इतर झाडांची फळं ते खात होते, ज्याप्रमाणे परमेश्वराने त्यांना सांगितलं होतं. पण ज्यावेळेस हे असं सगळं सुरळीत चालू होतं, तेव्हा अवघ्या मनुष्य जातीचा वैरी जो सैतान, त्याने ह्यांच्या विरोधात कट रचला. आणि सर्पाच्या वेशामध्ये त्याने या जगातली पहिली स्त्री, आदामाची पत्नी, जिला एवा संबोधलं गेलेलं आहे, या एवेला संपर्क साधला. या एवेशी त्यांनी बातचीत केली. तो म्हणाला की हे जे बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ जे तू पाहताय, ते तुम्हाला परमेश्वराने खायला मनाई केली आहे काय? तेव्हा एवा म्हणते, हां, आम्हाला मनाई केलेली आहे. तर कारण परमेश्वर म्हणाला, हे जर तू खाशील तर तुम्ही लोक खास मराल. तेव्हा सैतान त्यांना फसवतो. सैतान त्यांना म्हणतो की असं नाही आहे, तुम्ही मरणार नाही आहे, उलट तुमची बुद्धी देवासमान होईल. आणि तुमची बुद्धी देवासमान होऊ नये म्हणूनच परमेश्वर देवाने तुम्हाला हे झाडाचं फळ खायला मनाई केलेली आहे. पण जर तुम्ही खाल तर तुम्ही हुशार व्हाल, जर तुम्ही खाल तर तुमची बुद्धी परमेश्वरा समान होईल, तुम्ही स्वतः परमेश्वरा समान व्हाल. अशा पद्धतीने, अशा भूलथापाने तो तिला बळी पाडतो. आणि एवा सैतानाच्या त्या भूलथापेला बळी पडते, त्याच्या भुरळमध्ये अडकून जाते. आणि ज्या झाडाचं फळ खायला परमेश्वराने मनाई केली होती, त्या झाडाचं फळ ही एवा तोडून खाते ते खाते, प्लस ते फळ घेऊन जाऊन ती आपला पुरुष जो आदाम आहे त्याला नेऊन देते. आणि आदामही कोणत्याही प्रकारची चौकशी न करता त्या झाडाचं फळ खातो. जगातलं पहिलं पाप इकडे घडलं, जगातली पहिली देवाची आज्ञा इकडे मोडली गेली. जगातल्या पहिल्या स्त्री पुरुषाने देवाच्या विरोधात गेले. आणि दोघांनी जेव्हा फळ खाल्लं तेव्हा त्यांना बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ असल्यामुळे त्यांना हे ज्ञात झालं की आम्ही नग्न आहोत. त्याच्या अगोदर ते एवढे नग्न होते तरी त्यांना संकोच वाटत नव्हता. त्यांना त्या संबंधीची काही शरम नव्हती, कारण त्यांना कोणत्याच पद्धतीचं नॉलेज नव्हतं. परंतु जेव्हा त्यांनी परमेश्वराची आज्ञा मोडून बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ खाल्लं, तेव्हा त्यांना ते ज्ञात झालं की ते नग्न आहेत. ते नग्न आहेत. त्यांना समजल्यानंतर नेहमीप्रमाणे परमेश्वर त्यांची भेट घ्यायला येणार होता. आणि इकडे हे लोकांनी पाप केल्यामुळे ह्यांच्या हृदयात भीती आली. बायबलमध्ये लिहिले की आम्ही नग्न आहोत, आम्ही भ्यालो, म्हणून ते लोक लपायला गेले. त्यांनी तिकडचीच कुठली तरी झाडाची पानं आपल्या अंगाभोवती गुंडाळली आणि लपून गेले. बायबल म्हणतं शिळोप्याचा वारा सुटला आणि देव एदेन बागेमध्ये फिरत होता. शिळोप्याचा वारा सुटणं किंवा शिळोप्याच्या वाऱ्याचा आवाज येणं ह्या गोष्टीचं प्रमाण होतं की परमेश्वर आता त्यांची भेट घ्यायला येणार आहे. परमेश्वर आता त्यांच्याशी संपर्क साधायला येणार आहे. ही परमेश्वराची भेटण्याची वेळ आहे, हे दोघं जाणून होते, आदाम आणि एवा. आणि म्हणूनच ते कुठेतरी जाऊन झाडाच्या आडामध्ये लपले. आणि इकडे परमेश्वर एदेन बागेमध्ये फिरत असताना त्याने पाहिलं, आदाम मला दिसत नाही आहे. तेव्हा आजचं वचन म्हणतं, तेव्हा परमेश्वराने आदामाला हाक मारून म्हटले, तू कुठे आहेस? तेव्हा कुठल्या तरी झाडाच्या आडून आवाज आला की मी इकडे आहे, मी लपलेलो आहे. तर परमेश्वर म्हणाला, तू का लपलेला आहे? तर तो सांगतो, मी नग्न आहे. परमेश्वर म्हणाला की तू नग्न आहे, तुला कोणी सांगितलं? ज्या बऱ्या वाईटाचं ज्ञान करून देणाऱ्या झाडाचं फळ मी तुम्हाला खाण्यास मनाई केली होती, ते तुम्ही खाल्लं काय? तर तो बोलतो, हां, हे मी खाल्लेलं आहे, हे माझ्याकडनं घडलेलं आहे. पण ते मग परमेश्वर त्यांना विचारतो की हे तू का केलं? तो बोलतो, मी नाही केलं. जी स्त्री म्हणून तुम्हाला दिलेली आहेस, जी पत्नी म्हणून तुम्हाला दिलेली आहेस, तिने ते मला फळ आणून दिलं म्हणून मी ते खाल्लं. तेव्हा एवेला विचारण्यात येतं की एवे तू काय केलेस? ती म्हणते, नाही, मी असं काही नाही करणार होती, माझ्या काय असं मनीधानी पण नव्हतं. पण तो सर्प आहे ना, तो साप आहे ना, त्याने मला भुरळ घातली आणि मी त्याच्या भूलथापांना बळी पडली आणि मी गेलं. एकमेकांवरती आरोप टाकायची ही जी पद्धत आहे, ही त्या वेळेपासून चालू आहे. आजही माणसं आपल्या अंगावरती आल्यानंतर एकमेकांच्या अंगावरती दोषारोप टाकत असतात. ही त्यावेळेची पद्धत आहे, त्यावेळेपासून आजपर्यंत ती चालू आहे. ही एक पापी वृत्ती आहे. आणि ह्यांनी पाप केलं हे परमेश्वराने पाहिलं, परमेश्वराने ओळखलं आणि परमेश्वराने सांगितलं की तुम्ही आज्ञा मोडलेली आहे. परमेश्वराने आदामाला सांगितलं की तू पाप केल्यामुळे तुझ्यामुळे भूमीला शाप आला. आता इथून पुढे माणसं आपल्या निळाच्या घामाने भाकरी कमवतील आणि अंती मातीला जाऊन मिळशील, कारण तुझी उपज मातीमधून आहे. आणि परमेश्वराने आदाम आणि एवेला त्या एदेन बागेमधून, तेवढ्या सुंदरतेने भरलेल्या बागेमधून त्यांना बाहेर काढलं. आणि त्या ठिकाणी जायला त्यांना हे केलं की जिकडे त्या जमिनीची मशागत करून खातील. तुम्ही निढळाच्या घामाने भाकरी कमवाल, तुम्ही जमिनीची उपज खाल. त्या दिवसापासून आज 21वे शतक सुरू आहे.
आज 21व्या शतकात माणूस निडळाच्या घामाने भाकरी कमवतोय आणि जमिनीची उपज खातोय आणि अंती जाऊन तो मातीला मिळतोय. हे जग जग जगविख्यात आहे. हे अटळ सत्य आहे जे त्या वेळेपासून चालू आलेलं आहे. हा मनुष्य जातीवरती असलेला शाप आहे. म्हणून आजकाल लोक म्हणतात, अरे बाबा घाम गाळल्याशिवाय काय पैसे येणार नाहीत, घाम गाळल्याशिवाय काय खायला मिळणार नाही. अरे हा तेव्हापासून आलेला शाप होता. परंतु ज्या वेळेला आदाम आणि एवेने पाप करायच्या अगोदर जेव्हा परमेश्वराने त्यांना एदेन बागेमध्ये ठेवलं होतं, तेव्हा त्या एदेन बागेमध्ये त्यांना कष्ट करायची गरज नव्हती. त्या एदेन बागेमध्ये त्यांना एवढी घाम गाळायची गरज नव्हती. तिकडे बरीच फळाची झाडं होती, प्रत्येक सीझनची झाडं होती आणि प्रत्येक सीझनच्या मध्ये त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक फळ खाण्याची मुभा होती. प्रत्येक फळ जेवढं हवंय तेवढं आणि जेव्हा हवं तेवढं तेव्हा ते खाऊ शकत होते. आणि आता इकडे त्यांनी पाप केल्यामुळे ते आता एदेन बागेतून बाहेर आले. किती सुंदरतेचं जीवन ते लोक जगत होते, परंतु त्यांनी पाप केल्यामुळे त्यांना एदेन बाग मुकावी लागली. त्यांना परमेश्वराचा सहवास मुकावा लागला. परमेश्वरापासून असलेली शांतिमय परिस्थिती मुकावी लागली. परमेश्वराचा एक फार मोठा हस्तक्षेप त्यांना गमवावा लागला केवळ एका पापामुळे. जेव्हा परमेश्वराने आदाम आणि एवेला त्या एदेन बागेतून बाहेर काढलं आणि त्यांच्यामुळे जो भूमीला शाप आला, तेव्हा त्यांच्या अंगावरती झाडाच्या पानांची वस्त्र होती. तेव्हा परमेश्वराने एका पशुचं वध करून किंवा पशुला मारून त्याचं चामड्याचं वस्त्र आदाम आणि एवेला घातलं आणि ही लोक बाहेर झाली. आजपर्यंत मनुष्य जात परमेश्वरापासून वंचित आहे. आजही परमेश्वर अशी हाक मारतोय, ज्याप्रमाणे परमेश्वराने आदामाला हाक मारली, आदामा तू कुठे आहेस? कारण परमेश्वराला आदाम जिथे असायला हवा होता तिथे तो दिसला नाही. कारण परमेश्वराशी नेहमी आदाम बोलायचा, परमेश्वराशी नेहमी आदाम संभाषण करायचा, त्याच्याशी सहभागिता ठेवायचा. आज तो सहभागिता करण्याच्या जागेवरती ठिकाणावरती नाही आहे. आज तो माझ्याशी बोलण्याच्या ठिकाणावरती नाही आहे. जिकडे मी येऊन त्याच्याशी संपर्क साधायचो त्या ठिकाणावरती तो उपलब्ध नाही आहे. आणि जिथे त्याला असायला पाहिजे होतं तिथे तो नसल्यामुळे परमेश्वराने त्याला हाक मारून म्हटले, आदामा तू कुठे आहेस? मी देवाचा दास या नात्याने तुम्हाला या गोष्टीविषयी सांगतो की परमेश्वर आजही मनुष्य जातीला आणि मनुष्य जातीला प्रत्येक मनुष्याला त्याच्या नावाने हाक मारतोय. तुमचं नाव घेऊन तो हाक मारतोय तुम्हाला की तू कुठे आहेस. तुमचं नाव काय असेल मला माहिती नाही, पण परमेश्वराची हाक आज समस्त मनुष्य जातीकरिता आजही उपलब्ध आहे. आजही परमेश्वर म्हणतोय तुम्हाला तुमच्या नावानेशी हाक मारून की तू कुठे आहेस. का बरं परमेश्वर हाक मारतोय आज? का बरं त्याच्या हाकेचा आवाज आज आत्मिक जगामध्ये फिरतोय? का बरं आज त्याचा आवाज त्याची लोक, त्याचे दास लोक त्यांच्या मेंढरांपर्यंत पोहोचवत आहेत? कारण माणसाला जिथे आज असायला हवं होतं तिथे तो नाही आहे. मनुष्याला जिथे असायला हवं होतं तिथे तो उपलब्ध नाही आहे आणि म्हणूनच परमेश्वर त्याला हाक मारतोय. परमेश्वर मनुष्याला हाक मारतोय कारण तो जिथे असायला हवा होता तिथे तो नाही. कुठे असायला हवं होतं? मनुष्याने परमेश्वराच्या इच्छेमध्ये असायला हवं होतं. मनुष्याने परमेश्वराच्या वचनांमध्ये असायला हवं होतं. मनुष्याने परमेश्वराच्या राज्यामध्ये असायला हवं होतं. मनुष्याने परमेश्वराच्या व्यंगेमध्ये, परमेश्वराच्या आशीर्वादांमध्ये असायला हवं होतं. पण आज वेळ तशी नाही आहे. आज वस्तुस्थिती तशी नाही आहे. मनुष्य आहे कुठे आहे? स्वतःच्या इच्छेंमध्ये आहे. मनुष्य आहे तर कुठे आहे? स्वतःच्या स्वैराचारामध्ये आहे. मनुष्य आहे तर कुठे आहे? स्वतःच्या पापांमध्ये गुंतलेला आहे. मनुष्य आहे तर कुठे आहे? स्वतःच्या मर्जींमध्ये आणि स्वतःला वाटेल तसं जगण्यामध्ये तो गुंतलेला आहे. तो त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून परमेश्वर हाक मारतोय की तुला जिथे असायला पाहिजे तिथे तू नाही आहेस. तुला माझ्यामध्ये असायला पाहिजे होतं, तुला माझ्या समोर असायला पाहिजे, तुला माझ्या वचनांमध्ये असायला पाहिजे. आज तो हाक मारतोय तुम्हाला भेटण्यासाठी, आज तो हाक मारतोय तुम्हाला मिळण्यासाठी. परंतु आज मनुष्य जात त्या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही आहे. आज मनुष्य जात स्वतःच्या पापांमध्ये गुंतून, ज्याप्रमाणे आदाम आणि एवेने पाप करून जसे ते लपून गेले, आज मनुष्य जात सुद्धा परमेश्वरापासून लपलेली आहे. त्याला माहीतच नाही आहे की परमेश्वर त्यांच्यावरती प्रेम करतो. परमेश्वर त्यांच्या आदाम एवेवरती प्रेम करायचा म्हणूनच आदाम एवेचा संहार केला नाही, आदाम एवेचा नाश केला नाही. तर उलट त्यांनी त्यांच्या पापामुळे जी समस्या उद्भवली, म्हणजेच त्यांना जे कळालं की आमच्या अंगावरती वस्त्र नाही आहेत, आम्ही नग्न आहे, त्यांच्या पापांमुळे त्यांना जी समस्या उद्भवली, त्या समस्येतून निघण्यासाठी परमेश्वराने परमनंट उपचार केला. परमेश्वराने परमनंट काम केलं की त्यांनी एका चामड्याची वस्त्र त्यांना घातली, झाडाच्या पानांची वस्त्र घातली. किती दिवस टिकणार आहेत? किती दिवस राहणार आहेत? एक कडक ऊन पडले तर पानं वाळून जातील. बाजूला शेरड्या मेंढरे आले तर ते पानं खाऊन टाकतील. परंतु चामड्याच्या वस्त्रांचं तसं नव्हतं. परमेश्वराने त्यांच्या त्या अंग झाकण्यासाठी परमनंट इलाज केला होता. आज परमेश्वर मनुष्य जातीसाठी त्याच्या पापांमुळे उद्भवणाऱ्या गोष्टींच्या दुष्परिणामांपासून वाचण्याकरिता आजही परमेश्वर परमनंट उपचार करतो. त्याच्याकडे परमनंट इलाज आहे, कायमचा इलाज आहे. परंतु मनुष्य जात आज तिथे नाही आहे.
मनुष्यजात स्वतःमध्ये गुंतलेली आहे. पण आदाम झाडामध्ये जाऊन लपणं म्हणजेच मनुष्यजात आज पापांमध्ये जाऊन लपणं, पापाच्या गोष्टींमध्ये जाऊन लपण्यासमान आहे. ती त्याच्या परमेश्वराला समोर येत नाही, कारण पाप भीतीला निर्माण करतं, पाप परमेश्वराच्या इच्छेपासून लांब नेतं, पाप परमेश्वराच्या सहभागितेपासून लांब नेतं. किती कष्टमय जीवनाला मनुष्यजात सामोरी गेली. पाप करण्याच्या अगोदर परमेश्वराने त्यांना एक आनंददायी जीवन दिलं होतं, शांतीदायी जीवन दिलं होतं आणि कोणत्याही प्रकारची समस्या, कोणत्याही प्रकारचं संकट नव्हतं. परंतु जेव्हा पाप घडलं तेव्हा परमेश्वराने सांगितलं की तुझ्यामुळे भूमीला शाप आलाय, इथून पुढे तुम्ही जमिनीची उपज खाल, निळ्याच्या घामाने आपली भाकरी कमवाल आणि अंती जाऊन तुम्ही मातीला मिळाल. आजही तसंच आहे. मशागत करायचे म्हणजे काही साधं काम नाही आहे ते. त्याला नांगरणी करावी लागते, पेरणी करावी लागते, कापणी करावी लागते, साठवावं लागतं, साफ करावं लागतं आणि मग जाऊन त्यांना ते फळ मिळतं. पण हेच गोष्ट पाप घडायच्या अगोदर सगळं काही सुरळीत होतं. अशी सुरळीत होतं त्यांना जादा मेहनत करायची गरजच नव्हती, कारण प्रत्येक सीझनची फळं त्या एदेन बागेमध्ये होती. आता हल्लीच मला कालच्या दिवसामध्ये कोणीतरी जांभूळ आणून दिली. मी मुंबईला राहतो, मला जांभळं आणून दिली आणि जे जांभळाचं झाड आहे ते मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या झाडाला कोणीही व्यक्तिगतरित्या सांभाळत नाही, त्या झाडाला कोणीही व्यक्तिगतरित्या खत पाणी घालत नाही, त्या झाडाची व्यक्तिगतरित्या कोणीही निगा राखत नाही, तरीसुद्धा ते झाड स्वतःमध्ये फळ देत होतं आणि फळ देते. आता कालच मी ते चाखलं. जर विचार करा, एक झाड जे मुंबईच्या शहरामध्ये एवढ्या 33 डिग्रीच्या तापमानामध्ये फळ देण्याची ताकद ठेवते, तर परमेश्वराने जी एदेन बाग बनवली होती त्या एदेन बागेतल्या फळांची क्वालिटी काय असेल? A1 क्वालिटी, जैविक पद्धतीमध्ये उगवल्या गेलेल्या गोष्टी. तेव्हा तर काय रासायनिक खतांचा काही प्रश्नच नव्हता. परंतु परमेश्वराकडे सगळं प्युअर आहे, तो उत्तम आहे, तो शुद्ध आहे, तो प्युरिटी आहे, तो पवित्र आहे. त्याच्याकडनं जे निघतं ते सगळं पवित्र आहे. आणि अशा पद्धतीचं आरामदायी जीवन परमेश्वराने मनुष्याला दिलं होतं. परंतु मनुष्याने ते आपल्या पाप केल्यामुळे त्या गोष्टींना नाकारलं. एका फळासाठी एवेने संपूर्ण बागेला नाकारलं, एका फळासाठी एवेने संपूर्ण बागेतील फळांना नाकारलं, परमेश्वराच्या हस्तक्षेपाला नाकारलं, कारण ते फळ तिला दिसण्यास मनोहर होतं, ते फळ तिला शहाणे करण्यास इष्ट वाटत होतं आणि खाण्यास चांगलं वाटत होतं. अशा पद्धतीने ती भुळली, ती भाळली त्या बोलण्यावरती आणि तिने ते पाप केलं. परंतु आज जर परमेश्वर तुम्हाला हाक मारत आहे तुमची नाव घेऊन, तर तुम्हाला यायला पाहिजे. परमेश्वर तुमची भेट घ्यायला तयार आहे. परमेश्वर तुमच्या पापांमुळे जी तुमच्या जीवनामध्ये समस्या उद्भवलेल्या आहेत, त्या उद्भवलेल्या समस्यांचा तो कायमचा इलाज करायला तयार आहे आणि त्याने तो केलेला आहे. ज्या वेळेला आदाम आणि एवेने आपल्या अंगाभोवती म्हणजे पापामुळे त्यांना जी समस्या उद्भवली होती, त्या समस्येचा त्यांनी इलाज करण्यासाठी त्यांनी एका पशुचा वध करून त्याच्या चामड्याची वस्त्र त्यांना घातली. त्यांनी पापामुळे त्यांच्या जीवनामध्ये जो समस्या निर्माण झाली होती, त्या समस्येतून बाहेर निघण्यासाठी त्यांनी तात्पुरता प्रयोग केला होता. तो तात्पुरता प्रयोग काय होता? झाडांची पानं गुंडाळणं. परंतु परमेश्वराने कायमचा इलाज केला. काय? चामड्याची वस्त्र घालणं. तर झाडाच्या पानांची वस्त्र असणे आणि चामड्याची वस्त्र असणे जमीन आसमानाचा फरक आहे, जमीन आसमानाचा. आणि परमेश्वर जेव्हा एखाद्या गोष्टीचा परमनंट किंवा कायमचा इलाज करतो, तो परमनंट असतो. त्याच्या मागे त्याच्या पुढे काही एक शिल्लक राहत नाही. परमेश्वर जे करतो ते अगदी उत्तम करतो, परिपूर्ण करतो, कारण तो उत्तमतेचा आणि परिपूर्णतेचा परमेश्वर आहे. आज तुमच्या जीवनामध्ये जर तुम्ही तुमच्या जीवनामध्ये पापामध्ये बहकलेला आहात, जर तुम्ही तुमच्या इच्छेने वागत आहात आणि तुम्हाला जर समस्येला सामोरी जावं लागतंय, तुम्हीच केलेल्या पापांमुळे, तुमच्या अपराधांमुळे आज जर तुम्ही तुमच्या जीवनातल्या प्रश्नांना, समस्येला सामोरी जाताय, तर तुम्हाला परमेश्वरापासून निर्माण झालेल्या किंवा परमेश्वराकडून कायमचा इलाज केलेल्या गोष्टीला तुम्हाला सामोरं जायचं आहे. तुम्हाला मागे फिरायचं आहे आणि परमेश्वराची भेट घ्यायची आहे. आजही परमेश्वराची ही भेट उपलब्ध आहे. आजही परमेश्वर त्याच्या लोकांची भेट घ्यायला येतो. पण ते भेटण्याचं ठिकाण कुठे आहे? ते दृश्य स्वरूपात नाही आहे की इकडे परमेश्वर भेटतो. ते भेटण्याचं ठिकाण आहे बायबल वाचन. ते भेटण्याचं ठिकाण आहे प्रार्थना करणं. ते भेटण्याचं ठिकाण आहे परमेश्वराची वचनं ऐकणं. ते भेटण्याचं ठिकाण आहे परमेश्वराची साक्ष ऐकणं. ते भेटण्याचं ठिकाण आहे परमेश्वराच्या राज्याची आणि त्याच्या प्रेमाची सुवार्थ सांगणं. जेव्हा तुम्ही ह्या गोष्टींमध्ये असता, तेव्हा ही परमेश्वराने ठरवून दिलेली जागा आहे ज्याच्यामध्ये परमेश्वर तुमची भेट घेतो. आदाम आणि एवेला परमेश्वराने ठरवून दिलेली जागा होती, ज्या जागेमध्ये आदाम आणि एवा आणि परमेश्वर त्यांच्याशी बातचीत करायचा. परंतु ठरवून दिलेल्या जागेवरती मनुष्य आदाम नसल्यामुळे परमेश्वराने त्याला हाक मारली, आदाम तू कुठे आहेस? तुमच्या जीवनामध्ये सुद्धा परमेश्वराने जागा ठरवून दिलेली आहे. तुमच्या जीवनामध्ये ती जागा तुम्हाला स्थापित करायची आहे, ती जागा मजबूत करायची. तिथे येऊन परमेश्वर तुमची भेट घेईल. तिथे तो तुमच्याशी संभाषण करेल. तिकडे तो तुमच्याशी बोलेल, तुम्हाला काहीतरी सांगेल जे तुमच्यासाठी उत्तम आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे आणि जे तुमच्याद्वारे कैक लोकांच्या आशीर्वादांचं कारण बनणार आहे. अशा अद्भुत रहस्यात्मक स्वर्गीय गोष्टी तो तुम्हाला समजावून देईल. आणि तुमच्या पापांमुळे ज्या गोष्टी, ज्या समस्या, जी अडचणी, जे त्रास तुमच्या जीवनामध्ये उद्भवलेले आहेत, त्या संकट, त्या अडचणी, त्या त्रासातून परमेश्वर तुम्हाला बाहेर काढेल. ज्याप्रमाणे आदाम आणि एवेची नग्न अवस्था झाकण्यासाठी परमेश्वराने चामड्याचे वस्त्र घातले, त्याप्रमाणे मनुष्यजात
जी स्वतःच्या पापांमुळे आज उघडी पडलेली आहे, आज तिला झाकण्यासाठी परमेश्वराने स्वतःचा वधस्तंभावरती प्राण दिलेला आहे. आदाम आणि एवेला चामड्याची वस्त्र घालणे म्हणजेच त्यांचं नग्नपणा झाकण्यासाठी एका पशुचा वध करून त्या पशुचं चामड्याची वस्त्र त्यांना घालणे ही एक भविष्यवाणी होती. ही त्यावेळेला एक भविष्यवाणी झाली होती की मनुष्य जातीने केलेल्या पापांमुळे जर मनुष्य जात उघडी पडली, जर मनुष्य जात पोरकी झाली, तर त्या मनुष्य जातीला मला जर जवळ घ्यायचं असेल तर यांच्या पापांची क्षमा होणं गरजेचं आहे, यांच्या पापांकरिता खंडणी भरणं गरजेचं आहे, यांच्या पापांकरिता किंमत मोजणं गरजेचं आहे. आणि परमेश्वराने ती किंमत त्या वधस्तंभावरती मोजलेली आहे. तो तुमच्याशी येऊन भेट घेणार. फक्त तुम्हाला ती जागा निश्चित करून घ्यायची आहे, ती जागा मजबूत करून घ्यायची आहे, ती जागा स्थापित करून घ्यायची आहे. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये त्या जागेला स्थान द्या. तुम्ही परमेश्वराला उपलब्ध व्हा प्रार्थनेच्या द्वारे, परमेश्वराला उपलब्ध व्हा बायबल वाचनाच्या द्वारे, परमेश्वराला उपलब्ध व्हा मदत करण्याच्या द्वारे, सुवार्थ सांगण्याच्या द्वारे. जर तुम्ही उपलब्ध झालात, परमेश्वर तुमच्याशी बोले. एक शांतिमय जीवन तुम्ही या पृथ्वीवरती जगाल. हे तुम्ही या जीवनामध्ये जर परीक्षेला जरी सामोरे गेला तरी भिवू नका, तुम्ही एकटे नाही आहे. परमेश्वर खुद्द तुमच्यासाठी स्वर्गातील पित्याकडे विनंती करत आहे, तो तुमच्यासाठी मध्यस्थी करत आहे. तुम्ही एकटे नाही आहे, स्वर्ग तुमच्या बाजूने आहे. पवित्र आत्मा खुद्द तुमच्यामध्ये वास करेल जर तुम्ही आपल्या पापांची क्षमा परमेश्वराकडून प्राप्त करून घ्याल, परमेश्वराकडे मागे फिराल, पापी मार्ग सोडून द्याल आणि परमेश्वराने ठरवलेल्या जागेमध्ये त्याची येऊन रोज भेट घेत जाल. तुम्ही रोज एका नवीन आशीर्वादाला सामोरी जात जाल. परंतु ती जागा तुम्हाला बनवून ठेवणं गरजेचं आहे. तुमच्याकडे जर प्रार्थने तुमच्या जीवनामध्ये जर प्रार्थनेला स्थान नाही आहे, तुमच्या जीवनामध्ये बायबल वाचनाला स्थान नाही आहे, तर परमेश्वर तुमची भेट कुठे येऊन घेणार? परंतु मला जर परमेश्वर तुमच्या जीवनात भेट घ्यावी अशी तुमची इच्छा आहे, तुमच्या जीवनामध्ये जागा निश्चित करा, तुमचं स्थान निश्चित करा, तुमची जागा मजबूत करा. म्हणजे तुम्हाला तुमच्या त्या जागेवरती तुमच्या त्या प्रार्थना करण्याच्या द्वारे, बायबल वाचनाच्या द्वारे, वचन ऐकण्याच्या द्वारे, साक्षी ऐकण्याच्या द्वारे, साक्ष आणि सुवार्थ दुसऱ्यांना सांगण्याच्या द्वारे परमेश्वर तुमची भेट घेईल. आणि जेव्हा परमेश्वर भेट घेतो तेव्हा जीवन बदलतं. अशी बायबलमध्ये नवीन करारामध्ये परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या लोकांची भेट घेतली. जितक्यांची भेट घेतली सगळ्यांची जीवनं बदलली. तुम्ही बायबल वाचणारे असाल, तुम्हाला बायबलमध्ये अगदी सुस्पष्टरित्या कळेल की परमेश्वराने जितक्यांची भेट घेतली सगळ्यांचं जीवन बदललं. नुसती भेट घेऊन जास्त काय बोललाच नाही परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त. एक बायबलमध्ये घटना आहे जक्काई नावाच्या माणसाविषयी. हा जक्काई नावाचा माणूस लुटारू वृत्तीचा होता आणि तो लुबाडून घेणाऱ्या वृत्तीचा होता आणि समाजामध्ये त्याची काही मान सन्मान नव्हता. समाजामध्ये त्याची कुप्रसिद्धी होती, चांगली प्रसिद्धी नव्हे, कुप्रसिद्धी. त्याच्याविषयी लोक कुरकुर करायचे. एक दिवस परमेश्वर येशू ख्रिस्त त्याच्या गावाच्या बाजूने जात असताना जक्काई नावाच्या माणसाने येशूला पाहण्याची उत्कंठा दर्शवली आणि तो थेट त्या दिशेने गेला ज्या ठिकाणी येशू आहे. बघतो तर काय, येशू आहे खरा, परंतु तो फार मोठ्या जनसमुदायाच्या मधोमध उभा आहे. लोकांची फार दाटी झालेली आहे आणि त्याच्यामुळे त्याला येशूला पाहता येत नाही आहे, कारण ह्याची उंची मध्ये येते, कारण हा ठेंगणा होता. बायबल म्हणतं या ठेंगणा असल्यामुळे याला त्या गर्दीमध्ये शिरून येशूला पाहता आलं नाही. तेव्हा त्याने येशू ज्या रस्त्याने जाणार आहे त्या रस्त्याच्या बाजूला जे वाटेवरती त्या झाडावरती केवळ येशूला पाहण्याच्या उत्कंठेपोटी तो चढला. आणि बायबल म्हणतं की येशू ख्रिस्त त्या वाटेने जात असताना अचानक त्याने आपली दृष्टी वर केली आणि म्हटला, जक्काया त्वरा करून खाली ये, आज मला तुझ्या घरी उतरावयाचे आहे. जक्काया आनंदित होतो, कारण जक्कायाला येशूला फक्त पाहण्याची उत्कंठा होती. परंतु आता येशू त्याला पाहतोय, तो येशूला पाहतोय हे तर आहेच, परंतु येशू सुद्धा त्याला पाहतोय. येशू त्याचं नाव घेऊन त्याला हाक मारतोय. एवढंच नव्हे तर त्याच्या घरी येण्याची तो तयारी सुद्धा दर्शवतोय. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे येशू त्याच्या घरी जातो, जक्काई त्याचं आगत स्वागत करतो. लोकांमध्ये कुरबुर आणि कुडकुड चालू होते की या पापी माणसाच्या घरी देवाचा पुत्र का बरं राहायला जातोय, का बरं उतरावयास जातोय? हा बोलतोयच तरी, परमेश्वराचा पुत्र असून सुद्धा हा पापी माणसाशी बोलतोयच कसा? हा एक लुबाडणारा माणूस आहे, हा कुवृत्तीचा माणूस आहे, हा कंजूस माणूस आहे. आणि असं लोकांमध्ये कुडकुड चालू होती. परंतु परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांचं ऐकलं नाही. जक्कायाने सुद्धा त्यांच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. जक्कायाने आनंद केला, कारण येशू त्याच्या घरी येत होता. आणि मग येशूचं त्याने आगत स्वागत केलं, खानपान झालं. येशू त्याच्याशी फक्त बोलत होता स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टीविषयी. आणि एक वेळ अशी येते, अचानक हा जक्काई नावाचा माणूस आपल्या जागेवरती उभा राहतो आणि म्हणतो, प्रभूजी, मी माझ्या संपत्तीतली अर्धी संपत्ती विकून गोरगरिबांस वाटून देतो आणि ज्याचं मी लुबाडलेलं आहे त्याला 4 पटींनी परत करतो. तेव्हा येशू म्हणतो, आज या घराण्याला तारण प्राप्त झालेलं आहे. किती अद्भुत रीतीने परमेश्वर त्याच्यासाठी प्रार्थना करत नाही आहे. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त निव्वळ त्याच्याकडे बसलेला आहे आणि त्याच्याशी बोलत आहे. आता परमेश्वर जेव्हा बोलतो तेव्हा तो जगातल्या गोष्टी बोलत नाही. जगात काय चाललंय, गावात काय चाललंय, बाजूला काय चाललंय, इकडे काय चाललंय, राज्यात काय चाललंय हे नाही बोलत. तो बोलतो स्वर्गाच्या राज्याच्या गोष्टी, तो बोलतो देवाच्या गोष्टी. परमेश्वर प्रभू येशू ख्रिस्त जे काही बोला, जे काही बोला ते सगळं काही देवाचे शब्दच बोलला. आणि या देवाच्या सहवासाच्या द्वारे लाभलेल्या शब्दाने जक्कायाचं जीवन पालटलं आणि एक अद्भुत रीतीने सामाजिक चमत्कार घडला.
होय, हा सामाजिक चमत्कार होता. हा चार भिंतींच्या आतमध्ये जरी झाला असेल, चार भिंतींच्या आतमध्ये जग काही प्रभू येशूला म्हणाला जरी असेल, तरी हा एक सामाजिक चमत्कार होता. कारण येशू ख्रिस्त त्याच्या घरातून निघून गेल्यानंतर दुसऱ्या दिवशी हा जक्काई नावाच्या माणसाने येशू ख्रिस्ताला सांगितल्याप्रमाणे आपली संपत्ती अर्धी विकून तो गरिबांना जेव्हा वाटून देत असेल, किंवा ज्याचं त्यांनी लुबाडलेलं आहे त्याला जेव्हा तो 4 पटींनी परत द्यायला जात असेल, तेव्हा समाजामध्ये एकच खळबळ उडाली असेल की अरे हा तोच माणूस आहे ना जो लबाड वृत्तीचा आहे, हा तोच माणूस आहे ना जो कंजूस वृत्तीचा आहे, हा तोच माणूस आहे ना ज्याच्याकडे 1 रुपया सुद्धा सुटत नाही, हा तोच माणूस आहे ना जो ठरवलेल्या गोष्टीपेक्षा जास्त व्याज आकारतो. आणि आज आम्ही हे काय पाहतोय, हा गोरगरिबांना देतोय, ह्याची सवय घेण्याची आहे, आज हा देतोय, हा लुबाडणार आहे, पण हा आता देणाऱ्या वृत्तीने आहे. हे अद्भुत आहे. हे कसं काय घडलं, हे कसं काय होऊ शकतं? एका रात्री त्याच्या जीवनात काय असं झालं, तर कोणीतरी सांगितलं असेल जीवनाचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या घरी येऊन गेला. किती अद्भुत रीतीने हे काम घडलं. जेव्हा परमेश्वर भेट घेतो जीवन बदलतं. परमेश्वर भेट घेतो आशीर्वादांचा एक वेगळा आस्वाद मनुष्य चकतो. पण जेव्हा परमेश्वर भेट घेतो तेव्हा देवाच्या राज्याची गोष्ट, देवाच्या राज्याचं रहस्य तो परमेश्वराच्या द्वारे समजून घेतो, त्याच्या सहवासाच्या द्वारे समजून घेतो, त्याच्या उन्नतीच्या, त्याच्या कुटुंबाप्रतीच्या सगळ्या गोष्टी तो देवाच्या सहवासाद्वारे समजून घेतो. ते तुमच्यावरती आहे. तुम्ही परमेश्वरासाठी परमेश्वराची भेट घेण्याकरिता आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणाला निश्चित करा. ते ठिकाण निश्चित असणं गरजेचं आहे. परमेश्वराने तुम्हाला हाक मारली नाही पाहिजे, तुम्ही परमेश्वराला पहिल्यापासून उपलब्ध पाहिजे. जेव्हा तुम्ही पहिल्यापासून उपलब्ध होता तुम्ही अधिकच्या आशीर्वादांसाठी पात्र ठराल. स्वतःच्या विचारांमध्ये, स्वतःच्या इच्छेमध्ये, स्वतःच्या कामांमध्ये इतकं गुंतून जाऊ नका की परमेश्वराला तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला बोलवायला हाक मारायला लागेल. पहिलंच उपस्थित राहा. आदाम उपस्थित नसल्यामुळेच परमेश्वराने त्याला हाक मारली. आदाम उपलब्ध नसल्यामुळेच परमेश्वराने त्याला हाक मारली. तसं तुम्ही करू नका. तो उपलब्ध नव्हता कारण तो पाप केलं होतं म्हणून तो गडबड झाली होती. तुम्ही पाप करून स्वतःला गडबडीमध्ये ढकलू नका. तो स्वतःला परमेश्वरामध्ये घ्या, स्वतःला मागे फिरवा. आणि तुमच्यासाठी सुद्धा एक यज्ञ पशु या पृथ्वीवरती घडलेला आहे, तो आहे प्रभू येशू ख्रिस्त. त्याच्या वधस्तंभाकडे पहा. ते वधस्तंभ केवळ वधस्तंभ नाही आहे, ते परमेश्वराच्या प्रेमाची ती एक चरम सीमा आहे. त्या परमेश्वराच्या प्रेमाचा तो उच्च बिंदू आहे. त्याच्याकडे पाहाल श्रापातून मुक्त व्हाल, त्याच्याकडे पाहत राहाल आजारातून मुक्त व्हाल, त्याच्याकडे पाहत राहाल तर पापातून मुक्त व्हाल आणि पापाच्या दुष्परिणामापासून तुम्ही सोडवले जाल. पाहत राहा त्याच्याकडे. त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमचा आत्मा झाकला जातो. त्याच्या रक्ताच्या द्वारे तुमचं आणि तुमचं कुटुंब झाकलं जातं. तुम्ही सैतानाच्या दृष्टी आड राहता म्हणून तुम्हाला भिण्याची गरज नाही. आणि जरी परीक्षेचा वेळ आला तरी तुम्हाला भिण्याची गरज नाही, कारण परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुमच्या पापांची क्षमा त्या क्रुसावरनं गळणाऱ्या रक्ताच्या धारेमध्ये झालेली आहे. तर हां, पवित्र आत्मा तुमच्यामध्ये राहतो. आपलं लक्ष परमेश्वराकडे लावा. जे जीवनामध्ये स्थान निश्चित करा, ते मजबूत करा. परमेश्वर तुमची भेट घेईल आणि परमेश्वराच्या अद्भुत भेटीद्वारे तुमच्या जीवनामध्ये कार्य घडल्याशिवाय राहणार नाही. अशीच अद्भुत भेट परमेश्वराची आपल्या जीवनामध्ये सतत होण्याकरिता आपल्या जीवनातली प्रार्थनेचं, बायबल वाचनाचं आणि सुवार्ता सांगण्याचं ठिकाण अधिकाधिक मजबूत राहावं आणि करता यावं, यासाठी पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रार्थना करू. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि आता प्रार्थना करण्याची वेळ आहे. प्रभू येशू म्हणाला, माझ्या नावाने तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला परमेश्वराच्या गौरवाकरिता देण्यात येईल. होय, त्याचं वचन हेच सत्य आहे. त्याचं वचन तो पूर्ण करणं जाणतो. तो आपल्या वचनांना पूर्ण करण्याचं सामर्थ्य बाळगतो. म्हणून त्याच्या वचनावर, त्याच्या सामर्थ्यावर विश्वास ठेवून आपण सर्व मिळून प्रार्थना करत आहोत. म्हणून तुमच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर आपल्या छातीवर हात ठेवा. तुमच्या जीवनातील आणि शरीरातील प्रत्येक दुःख, संकट आणि आजार प्रभू येशूच्या पवित्र नावाने या क्षणाला नष्ट होत. तुमच्या जीवनातील बंधनं आणि श्राप प्रभू येशूने वाहिलेल्या त्याच्या पवित्र रक्ताद्वारे या क्षणाला तुटून जावत. तुमच्या जीवनातील समस्या आणि सैतानाचा भयावह अंधार प्रभू येशू ख्रिस्ताच्या दिव्य आणि पवित्र प्रकाशामध्ये पूर्णपणे नष्ट होत. तुमच्यावर, तुमच्या कुटुंबावर प्रभू येशू ख्रिस्ताचे महान आशीर्वाद येऊ. आमेन.